ऐश्वर्या, तुम्ही पाहताय दीपवाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। सिंधुदुर्गात ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये राडा, मालवणमध्ये तणाव निर्माण। लोटे येथील परशुराम हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अतिदक्षता विभाग सुरू। आणि मुरली मनोहर पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी दीपवाहिनीच्या निवेदिका अंजली गिल्डा यांची निवड। पाहुयात सविस्तर वृत्त। मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याने गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज 28 ऑगस्ट रोजी शिवरायांचा पुतळा कोसळलेल्या किल्ल्याची पाहणी केली आहे। याच वेळी किल्ल्यावरती नारायण राणे आणि समर्थक दाखल झाले। आदित्य ठाकरे पाहणी करत असताना ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये राडा झालाय। मालवण येथील राजकोट किल्ल्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण मोठ्या थाटामाटात करण्यात आलं। 4 डिसेंबर 2023 रोजी उभारण्यात आलेल्या शिवरायांचा पुतळा 2 दिवसापूर्वी कोसळला। यानंतर सिंधुदुर्गसह महाराष्ट्रात यावरून राजकारण चांगलंच तापलंय। राजकोट किल्ल्यावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाहणी केली। यावेळी आदित्य ठाकरे, जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे उपस्थित होते। याच वेळी या किल्ल्यावरती खासदार नारायण राणे यांचे समर्थक देखील दाखल झाले। ठाकरे आणि राणे समर्थकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली। किल्ल्यावरती समर्थकांच्या घोषणाबाजीनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली। काही ठाकरे आणि राणे समर्थक एकमेकांना भिडले। पोलिसांनी समर्थकांना अडवण्याचा प्रयत्न केला। राजकोट किल्ल्यावरती आदित्य ठाकरे येताच राणे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। काही वेळानंतर माजी खासदार निलेश राणे हे देखील राजकोट किल्ल्यावरती दाखल झाले। पोलिसांनी सध्या किल्ल्यावरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला गेला। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने मालवण बंदची हाक आज देण्यात आली होती। तसेच निषेध मोर्चाचे आयोजन देखील करण्यात आले होते। दरम्यान राजकोट किल्ल्यावरती पाहणी करताना दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये राडा झालेलं पाहायला मिळालं। समोर आलेल्या माहितीनुसार राजकोट किल्ल्यावरती सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला आणि समर्थकांना शांत करण्यासाठी ते प्रयत्न करू लागले। राणे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राणे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मग या पोलिसांना अगोदर टायमिंग सांगितलं होता। मी पीआय साहेबांना टायमिंग सांगितलं साहेबांना टायमिंग सांगितलं होता। त्याच्यानंतर पण हे कसं घडलं? समोर अंगावर येता हे लोक बाहेरून येऊन, हे साले बाहेरून येऊन अंगावर येणार आमच्या। त्यांना सांगा का चुकलं बाहेर जाणार? नाही बाजूला नाही, इथेच चालणार। हाताला लावायचं आमच्या कार्यकर्त्यांना, इथेच चालणार आम्ही। तर वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यात सध्याची परिस्थिती पाहता महिला आणि मुली असुरक्षित असल्याचे धक्कादायक प्रकार आल्या दिवशी घडताना दिसून येत आहेत। असाच काहीचा प्रकार दापोली तालुक्यातील एका मुस्लिम तरुणीसोबत घडलाय। दापोली येथील स्वप्नील ट्रेडर्स या मोबाईल दुकानात काम करणाऱ्या मुस्लिम तरुणीला त्याच दुकानात सॅमसंग प्रमोटर म्हणून काम करणाऱ्या सागर जाधव याने तुझे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करेल असं धमकावून या तरुणीला पळवून नेऊन तिच्याशी या नराधमाने जबरदस्तीने लग्न केल्याचं समोर आलंय। 6 जुलै 2024 रोजी दापोली येथून मुंबई आणि मुंबई ते दिल्ली असं तिला पळवून नेत जबरदस्तीने 11 जुलै 2024 रोजी दिल्ली येथील आर्य समाज मंदिरात त्याने तिच्याशी लग्न केलं। तसेच तिच्यावरती जबरदस्ती करत वारंवार शारीरिक संबंध देखील प्रस्थापित केले असं या तरुणीचं म्हणणं आहे। तरी आता 26 ऑगस्ट 2024 रोजी दापोली पोलीस ठाण्यात सदर तरुणीने सागर जाधव विरोधात गुन्हा दाखल केलाय। सदर घटनेमुळे संपूर्ण दापोली तालुका हादरलाय। अशा नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता या मुस्लिम तरुणीच्या परिवाराकडून होताना दिसते। सदर गुन्ह्याचा तपास हा दापोली पोलिसांमार्फत आता सुरू आहे।
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे संचालित परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर लोटे खेड या ठिकाणी असणाऱ्या वैद्यकीय रुग्णालयात सुसज्ज अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आलाय। या अतिदक्षता विभागासाठी सीए दिलीप दीक्षित यांनी तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती संचालक डॉक्टर श्याम भाकरे यांनी दिली आहे। तरी या अतिदक्षता विभागाचे उद्घाटन सीए दिलीप दीक्षित यांच्याच हस्ते करण्यात आले। यावेळी माजी आमदार विनय नातू आणि सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉक्टर प्रणव शामराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला। सर्वांना मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी सदर देणगी ही ऑडिटर कडून देण्यात आली आहे, त्यामुळे या ठिकाणी नेमकं काय कमी आहे याचं ऑडिट करून त्या कामासाठी ही देणगी देण्यात येईल असं त्यांनी यावेळेस म्हटलंय। 29 ऑगस्ट 2024 पासून सुरू होत असलेली 10116 आणि 10115 या क्रमांकाची मडगाव बांद्रा एक्सप्रेस या गाडीला खेड रेल्वे स्टेशन येथे थांबा मिळावा यासाठी कोकण रेल्वे जनरल मॅनेजर यांना आमदार योगेशदादा कदम यांच्या सूचनेनुसार खेड तालुका शिवसेना यांच्यातर्फे आता निवेदन सादर करण्यात आले। खेड दापोली मंडणगड येथील बहुसंख्य नागरिक हे कांदिवली बोरिवली दहिसर विरार या परिसरामध्ये वास्तव्यास आहेत, त्यामुळे त्यांना येण्या जाण्यासाठी ही गाडी सोयीस्कर असल्याने ही गाडी खेड रेल्वे स्टेशनवरती थांबवण्यात यावी अशी मागणी खेड तालुका शिवसेना यांनी केली आहे। तसेच असं न झाल्यास आम्हाला जन आंदोलन करावं लागेल असा इशारा देखील खेड तालुका शिवसेना यांच्यातर्फे देण्यात आलाय। तरी गणपती सणापूर्वी या गाडीचा थांबा खेड रेल्वे स्टेशन येथे देखील करावा अशी विनंती या निवेदनामध्ये नमूद करण्यात आली आहे। यावेळी माजी सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, तालुका प्रमुख सचिन धाडवे, शहर संघटक रंगाशेठ माने, सतीश उर्फ पप्पू चिकणे, मिनार चिखले, युवा सेना प्रमुख मिलिंद काते, प्रेमळ चिखले, तुषार साप्ते, श्रीकांत शिर्के, साहिल मोरे, सौरभ राणी, रुपेश कदम, राज यादव, बाळू पाष्टे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये 75 फूट ध्वजस्तंभ उभारण्यात आला असून त्याचा लोकार्पण सोहळा उद्योग मंत्री तथा रायगड आणि रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे। 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2:30 वाजता खेड तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये हा सोहळा संपन्न होईल। या कार्यक्रमासाठी खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार भास्कर जाधव आणि आमदार योगेशदादा कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे आणि उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी निमंत्रण पत्रिकेद्वारे शहरवासियांना दिली आहे। तर खेड शहरातील श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी संचालिका अंजली संतोष गिल्डा यांची बिनविरोध निवड झाली आहे। पतसंस्था अध्यक्ष संजय मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली आहे। खेड शहरात नामांकित असलेल्या या पतसंस्थेच्या सध्या 4 शाखा कार्यरत असून लवकरच माणगाव आणि पुणे या ठिकाणी नवीन शाखा सुरू होणार असल्याचं समजतंय। यावेळी संचालक प्रमोद गांधी, अजय धारिया, राजेश बुटाला, प्रसाद शेठ, प्रसाद बुटाला, अजित बुटाला, संजय धारिया, सुनील खेडेकर, नंदलाल मुद्राळे, रमेश तटकरी, संचालिका पूनम धारिया, तज्ञ संचालक संतोष मेहता, शेखर शेठ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोदी, सरव्यवस्थापक अनिल विचले, शाखा अधिकारी अश्विनी बेदक हे उपस्थित होते। या निवडीबद्दल शशांक मेहता यांच्या हस्ते नूतन उपाध्यक्षा अंजली गिल्डा यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी संजय बुटाला, शैलेश सुरा, अरविंद तलाठी आणि नागरिक उपस्थित होते। तर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या खेड शहर शिवसेनेच्या दहीहंडी महोत्सवात दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांनी खेड शहरातील कार्यकर्त्यांसह नृत्याचा ठेका धरलाय। खेड शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी महोत्सव 2024 या कार्यक्रमानिमित्त आमदार योगेशदादा कदम हे मंगळवारी संध्याकाळी तिथे उपस्थित राहिले होते। यावेळी मानवी मनोरे रचण्यास येणाऱ्या बाळगोपाळ यांनी आकर्षक असे मानवी मनोरे उभारल्यानंतर डीजेच्या तालावरती ठेका धरल्याचं त्यांनी पाहायला मिळालं। यावेळी खेड शहरातील जय हनुमान मित्रमंडळाने देखील मानवी मनोरा उभारून सलामी दिली आणि त्यानंतर डीजेच्या तालावरती ठेका धरत नृत्य करत आपला आनंद साजरा केला। यावेळी जय हनुमान मंडळाचे सदस्य आणि कट्टर आमदार
योगेश दादा कदम समर्थक सिद्धेश तोडकरी यांनी आमदारांसोबत नृत्यावरती ठेका धरला। यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आमदार योगेश दादा कदम यांनी देखील आपला ठेका आवरला नाहीये, त्यांनी देखील नृत्याचा ठेका धरला। कार्यकर्त्यांच्या आनंदात त्यांनी सहभाग दर्शवला। तर आमदार योगेश दादा कदम यांनी धरलेल्या नृत्याच्या ठेक्यानंतर आता सर्वत्र आनंदाची चर्चा निर्माण झाली आहे। आणि आता बातमी येते खेडमधून। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात तब्बल 22 किलो गांजा ताब्यात घेऊन तिघांना अटक करण्यात आली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड शहरातील भरणे नाका या परिसरामध्ये खेड चिपळूण मार्गावरती पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनाला संशयास्पद कार आणि कारमध्ये 3 जण आढळून आले। अधिक झाडाझडती घेतल्यावरती त्यांच्याकडून एकूण 4,41,180 रुपये किमतीचा 22 किलो वजनाचा गांजा आणि 2 बॅग तसेच 6 लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची 4चाकी कार असा एकूण 10,41,380 रुपये किमतीचा मुद्देमाल आता हस्तगत करण्यात आलाय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड जवळ भरणे नाका या महामार्गावरती एक पांढऱ्या रंगाची 4चाकी दोन्ही दरवाजे उघडे करून उभी असल्याचं दिसलं आणि पोलिसांचा संशय बळावला। रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरती भरणे नाका येथे ही कारवाई करण्यात आली आहे। उदयसिंग मदनसिंग चुंडावत वय वर्ष 37 राहणार पाटेरोड आदर्शनगर तालुका मंडणगड आणि विशाल विद्याधर कोकाटे वय वर्ष 34 राहणार पोस्ट ऑफिस बिल्डिंग मंडणगड, सिद्धेश उदय गुजर वय वर्ष 32 राहणार पाटेरोड आदर्शनगर मंडणगड असं पकडण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत। सदर आरोपींविरोधी आता खेड पोलीस ठाणे येथे NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास खेड पोलीस करतायत। महाडमध्ये आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। या कार्यक्रमामध्ये शहरातील आणि परिसरातील तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने महाड शहरात वेगळाच उत्साह निर्माण झाला होता। तरुणांनी विविध संघटनांमध्ये एकत्र येऊन उंच उंच थर रचत दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला। आमदार भरतशेठ गोगावले यांनी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहून तरुणांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुक देखील केले। कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक नृत्य आणि संगीताच्या कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मित्रमंडळाचे अभिनंदन केले आणि पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली। उत्सवाच्या शेवटी उपस्थित सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन आनंद साजरा केला आणि कार्यक्रमाच्या आयोजनाची प्रशंसा देखील केली। महाड शहरात उत्सवाच्या निमित्ताने एकता आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं। अनेक वर्षापासून हे वातावरण तयार ठेवलेलं आहे आणि आपण पाहताय की जवळजवळ मला वाटतं मागच्या वेळेला 65च्या जवळपास गोंधळ येऊन गेले। यावेळेला मला असं वाटतंय 85च्या ते 90च्या जवळपास गोंधळ येतील आणि ते महिला आणि पुरुष आणि दोघांनाही उत्साहाच्या वातावरणात आम्ही बक्षीस देतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजवैभव प्रतिष्ठान खेडतर्फे दहीकाला उत्सवाचे यंदाचे 19वे वर्ष मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झालं। मनसेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी गोविंदा पथकांनी थरावरती थर रचत खेळाचं प्रात्यक्षिक सादर करत सलामी दिल्याबद्दल त्यांचं भरभरून कौतुक केलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजवैभव प्रतिष्ठान खेडतर्फे दहीहंडी उत्सव बालगोपाळ यांच्यासह विविध गोविंदा पथकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला। दहीहंडी उत्सवामध्ये दोन्ही पथकाला विभागून असे बक्षीस वितरित करण्यात आले। यामध्ये श्री खेमनाथ गोविंद पथक सुसेरी खारी यांना रोख रक्कम 25,500 रुपये आणि आकर्षक सन्मान चिन्ह तसेच उपविजेता हिंदुराज गोविंदा पथक यांना रोख रक्कम 25,500 रुपये आणि मानाची गदा देऊन सन्मानित करण्यात आलं। तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। खेड शहरातील बजमे इम्दादियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी 28 ऑगस्ट 2024 रोजी मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सरांच्या मार्गदर्शनाखाली कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे क्षेत्र भेट दिली। तसेच तेथील पाणी आणि माती व्यवस्थापन प्रकल्पाची माहिती प्रात्यक्षिकांसह समजावून घेतली।
त्यासाठी त्यांना डॉक्टर वरवडेकर, गणेश कदम, संजय इदाते आणि मान्यवरांचे बहुमोल असे सहकार्य लाभले. क्षेत्र भेटीच्या यशासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बस चालक, पालक आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले होते. याचबरोबर आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.